ठीक आहे, तर आपण बघा आता प्रॅक्टिस सेट 7.1 मधील आपण पाचवं एक्झाम्पल बघतोय. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी वाचतोय, तर वाचताना क्वेश्चन कळला की तुम्हाला कसं सोडवायचं हे कळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. सो बघा, क्वेश्चन मी वाचतोय, तुमच्याकडे पण पुस्तक असेल. द डायमेन्शन्स ऑफ अ क्युबॉइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. It is melted and a cone of height 24 centimeter is made. Find the radius of its base. ठीक आहे, तर बघा तुम्हाला काय केलेलं आहे रे, त्याच्यामध्ये बघा क्युबॉइडचं डायमेन्शन दिलेलं आहे. ठीक आहे, क्युबॉइडचं आपल्याला झालेलं आहे. क्युबॉइड मध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा. लांबी दिलेली आहे 44 सेंटीमीटर, ब्रेड दिलेला आहे तुम्हाला 21 सेंटीमीटर, आणि तुम्हाला हाईट दिलेली आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यांनी परत काय केलंय, ह्या क्युबॉइडला काय केलंय रे, मेल्ट केलंय. मेल्ट केलंय म्हणजे काय केलंय रे, त्याला जाळ दिला. ठीक आहे, मेल्ट केलं म्हणजे त्याला जाळ दिलेला आहे, त्यामुळे ते काय झालं रे, जाळ देऊन किंवा त्याला हिट देऊन त्याचं रूपांतर कोनामध्ये केलंय. क्युबॉइडचं रूपांतर कोनामध्ये केलेलं आहे, ह्याचा अर्थ त्या दोघांचं व्हॉल्यूम सेमच राहणार आहे. क्युबॉइडचं जेवढं क्युबॉइडलाच व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट केलंय. ठीक आहे ना, क्युबॉइडच काय केलंय रे, ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलंय कोनामध्ये, त्यामुळे त्याचं जे व्हॉल्यूम आहे तेवढंच राहणार आहे. जर ह्याच्यामध्ये 1 लिटर पाणी बसत असेल क्युबॉइड मध्ये, तर ह्याच्यामध्ये पण 1 लिटर बसणार आहे, कारण त्यालाच बनवलंय ना. ठीक आहे, तर तर बघा त्याला मेल्ट करून कोण बनवलेला आहे, तर त्याचं त्यांनी काय केलंय माहिती आहे का, त्याची तुम्हाला हाईट दिलेली आहे. ठीक आहे, ह्याची हाईट 12 सेंटीमीटर आहे, ह्याची H2 किती आहे रे, हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याची जी हाईट दिलेली आहे कोणाची 24 सेंटीमीटर दिलेली आहे, आणि तुम्हाला काढायला लावलेले आहे रेडियस. ठीक आहे ना, हे बघा 24 सेंटीमीटर त्याची हाईट दिलेली आहे, आणि तुम्हाला याची रेडियस काढायला लावलेली आहे. ठीक आहे ना, तर आता बघा इथं तुम्हाला रेडियस काढायची आहे, तुम्हाला कशाची, कोणाची. त्यामुळे बघा खाली काय दिले, द क्युबॉइड इज मेल्टेड अँड कोन इज फॉर्म. ठीक आहे, त्यामुळे बघा व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन, हे स्टेटमेंट तयार होणार आहे, कारण की याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम सेमच राहणार आहे. क्युबॉइडचाच कोन तयार केलेला आहे. ठीक आहे ना, त्यामुळे व्हॉल्यूम सेम राहणार आहे. तुम्हाला LBH दिलेला आहे, इकडे फक्त याची याची फक्त हाईट दिलेली आहे, आणि याची रेडियस आपल्याला काढायची आहे कोणाची. ठीक आहे, तर आता फॉर्म्युला बघा काय तयार होतो, हे बघा इकडे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर सुरुवातीला इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे, हे बघा खाली. यल इंटू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड काय असतं, यल इंटू बी इंटू एच, LBH असतं. ठीक आहे ना, यल इंटू बी इंटू H1 घेणार आहे आता आपण क्युबॉइड साठी, इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोणचा फॉर्म्युला आपलं असतो काय असतं रे, 1/3 पाय आर स्क्वेअर H, पण H2 घेणार आहे आपण कारण की कोण आल्यामुळे. ठीक आहे, H2. तर बघा L ची किंमत आहे 44, B ची किंमत आहे 21, आणि H1 ची किंमत आहे तुमची 12. 1/3 पाय ची किंमत घेणार आहे आपण 22/7. आर स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे आर काढायचा आपल्याला, आर स्क्वेअर इंटू H2 ची किंमत दिलेली आहे आपल्याला 24 सेंटीमीटर. तर आपण सगळ्या किमती पुटअप केलेल्या आहेत, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला किमती पुटअप केलेल्या आहेत. आता इथून पुढे ही स्टेप झाल्यानंतर इथून पुढे बेसिक आहे. ठीक आहे ना, आता आर स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर बघा 24 गुणिले 21 गुणिले 12 आहे असं ठेवलंय. ठीक आहे, परत तुम्ही बघू शकता इथं काय केलेलं आहे, तर बघा 44 गुणिले 21 गुणिले 12. ठीक आहे, आणि हे बघा इथं काय केलं, हे 7 गुणिले 3चं काय होईल, 7 त्रिक 21 होईल. हे 21 जे आहे ना इथं डिवाइडला आहे, इथं आल्यानंतर मल्टिप्लायला होईल. बघा इथं 21 आलेला आहे परत. 44 गुणिले 21 गुणिले 12 गुणिले 21 डिवायडेड बाय हे 22 आणि हे 24, हे वरती मल्टिप्लायला आहे, त्यामुळे हे येताना कुठे येणार आहे, खाली येणार आहे 22 गुणिले 24. ठीक आहे ना, तर आता तुम्ही इथं भाग लावायचा आहे. मी तुम्हाला हे झाल्यानंतर शेअर व्हाईट बोर्ड वरती सुद्धा तुम्हाला हे सोडून दाखवतो. ठीक आहे, सो बघा 22 एके 22, 22 दुने 44. ठीक आहे, परत इथं तुम्ही बघा करू शकता. ठीक आहे, तर हे बघा इथं इथं येते बघा 22 एके 22, 22 दुने 44, परत बे एके बे, बे 12 24, परत हे 12ला 12 इथं कॅन्सल झालं. मग फक्त काय राहते रे, 21 गुणिले 21 राहते बघा. मग 21 गुणिले 21 काय होईल रे, 21 चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर बरोबर 21 चा स्क्वेअर आलाय, म्हणजे आर इज इक्वल टू काय येणार आहे, 21 सेंटीमीटर. ठीक आहे, हे अशा तऱ्हेने पाचवं एक्झाम्पल असेल. सो पाचवं एक्झाम्पलचं बघा सोपं आहे, आणि हे कसं एक्सप्लेन झालेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने तुमचं पाचवं एक्झाम्पल असेल. सो मी तुम्हाला काय करतोय आता, इथंच तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती सोडून दाखवतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी आता व्हाईट बोर्ड वरती ध्यानात ठेवा, आपले व्हॉल्यूम आपल्याला हे टाकायचं आहे. ठीक आहे ना, तर बघा शेअर वायर बोर्ड. ठीक आहे, तर आपलं काय होतं रे, सगळ्यांनी बघा कसा आन्सर आलेला आहे.
व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. ठीक आहे. तर आता हे जस्ट मी लिहिलेलं आहे. तर बघा याचा फॉर्म्युला काय रे, एल बी. आता क्युबॉइड साठी H1 घेणार आहे. ठीक आहे ना. याचा फॉर्म्युला काय रे, 1/3 पाय आर स्क्वेअर H2. ठीक, असं आपण घेणार आहे. ठीक. तर आता याच्यामध्ये किमती पुट करायच्या आपल्या. रिअल आपल्याला दिलेलं आहे त्यांनी किती रे, 44 गुणुले 21 गुणुले 12 इज इक्वल टू 1/3 इंटू, आता इथे घेतोय मी, मला त्याचं स्पेस पुरत नाही. पायची किंमत मी 22/7 घेणार आहे. इंटू आर स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. आणि H2 ची किंमत त्यांनी दिलेली आहे किती, 24 कोणसाठी. ठीक आहे. तर आता बघा मला आर स्क्वेअर काढायचं, तर मी काय करणार आहे, आता बघा हे बघा हे 7 आणि हे 1/3 आहे ना. ठीक आहे. 1/3 ला काय करतो मी, तुमचे कन्फ्युजन न होण्यासाठी 1/3 ला मी इथे घेतो. हे बघा 44 गुणिले 21 गुणिले 12 बरोबर 1/3 22/7 गुणिले आर स्क्वेअर इंटू 24. तर 7 गुणिले 3 किती होईल रे, 7 त्रिक 21. हे इथं डिवाइडला आहे बघा, इथं हे डिवाइडला आहे. तर इकडे गेल्यानंतर काय होईल रे, ते मल्टिप्लायला जाईल. ठीक आहे. तर मी आता काय करतो, 44 गुणिले 21 गुणिले 12 गुणिले 21. ठीक आहे. हे गुणिले आपलं डिवाइडेड बाय. आता बघा हे 22 आणि गुणिले 24 हे कुठे आहे रे, वरती आहे मल्टिप्लायला. हे कुठे येईल रे, इकडे साईडला, ह्या इकडे आल्यानंतर होऊन जाईल. ठीक आहे ना. 22 गुणिले 24 इज इक्वल टू आर स्क्वेअर आहे. पुढे काय रे, इज इक्वल टू आपलं आर स्क्वेअर आहे असं समजा. 22 1 22, 22 दुने 44, परत 2 1 2, 2 12 24, 12 ला 12 कॅन्सल. तर तुमचं राहिलं काय रे, फक्त हे ते 21 राहिलेलं आहे आणि हे ते 21 राहिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचं काय येणार आहे, ठीक आहे, तुमचं काय येईल रे इथं, आर स्क्वेअर बरोबर 21 चा स्क्वेअर. सो आर बरोबर काय येईल, सो आर बरोबर तुमचं आर स्क्वेअर बरोबर 21 चा स्क्वेअर येईल. सो आर बरोबर काय येईल, 21 सेंटीमीटर. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर ठीक आहे, एकच रेकॉर्डिंग करतो एवढं मी 5 नंबर एक्झाम्पलचं. ठीक आहे.